फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 7 जूनच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. त्याआधी बघून घेऊया की 7 जूनला कोणता इम्पॉर्टंट डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. तर 7 जूनला इम्पॉर्टंट डे बघून घेऊया आपण. ओके, तर 7 जून सेलिब्रेट करण्यात येतो वर्ल्ड फूड सेफ्टी डे. ओके, आणि या वर्षीची थीम आहे 2024 ची थीम फूड सेफ्टी प्रिपेअर फॉर अनएक्सपेक्टेड. ओके, सो या वर्षीची थीम आहे फूड सेफ्टी प्रिपेअर फॉर द अनएक्सपेक्टेड. आणि 7 जून हा सेलिब्रेट करण्यात येतो वर्ल्ड फूड सेफ्टी डे म्हणून. ओके, सो सेकंड. ओके, सो हा आहे इम्पॉर्टंट डे आजचा 7 जूनचा वर्ल्ड फूड सेफ्टी डे. आणि 2024 मध्ये या वर्षीची थीम आहे फूड सेफ्टी प्रिपेअर फॉर द अनएक्सपेक्टेड. सो आता न्यूज बघूया आपण. सो न्यूज आहे फर्स्ट आपली, इंडियन अमेरिकन ऍस्ट्रॉनॉट म्हणजे सुनीता विल्यम्स. ओके, इंडियन अमेरिकन ऍस्ट्रॉनॉट कोण आहे? सुनीता विल्यम्स. या फर्स्ट वुमेन झाले, फर्स्ट काय बिकम्स फर्स्ट वुमन टू पायलट न्यू स्पेसक्राफ्ट ऑन मेडन क्रू टेस्ट फ्लाइट. तर सविस्तर बघूया न्यूज आपण. इंडियन ओरिजिन नासा ऍस्ट्रॉनॉट. तर इंडियन ओरिजिन नासा ऍस्ट्रॉनॉट कोण आहे? सुनीता विल्यम्स. त्यांच्यासोबतच त्यांचे जे ऍस्ट्रॉनॉट म्हणजे सोबती आहे कोण आहेत ते? बुच विल्मोर. तर त्याच्यासोबत ते काय करणार आहे? फर्स्ट एव्हर क्रूड मिशन जो आहे बोईंग स्टारलाइनचा, तिथे त्या फर्स्ट राहणार आहे त्या वुमन ज्या फ्लाय करणार आहे. ओके, बिकम द फर्स्ट टू फ्लाय टू द स्पेस अब्रॉड द बोईंग स्टारलिनियर इन द फर्स्ट एव्हर क्रूड मिशन. फर्स्ट एव्हर क्रूड मिशन मध्ये जे की बोईंग स्टारलाइनची आहे त्या फर्स्ट वुमेन झालेल्या आहेत ज्या फर्स्ट फ्लाय करणार आहेत त्या स्पेस मिशनवर. आणि त्यांचे जे सोबती आहे ऍस्ट्रॉनॉट, त्यांचं नाव, त्यांच्या सोबत आणखी कोण जाणार आहेत फ्लाय करणार आहेत? तर ते आहे बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे जाणार आहेत. ओके, तर 59 इयर्स ओल्ड सुनीता विल्यम्स यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे बिकमिंग द फर्स्ट वुमन टू फ्लाइट ऑन मेडन मिशन ऑफ द न्यू ह्युमन रेटेड स्पेसक्राफ्ट. तर 59 इयर्स ओल्ड सुनीता विल्यम्स यांनी एक हिस्ट्री क्रिएट केलेली आहे की जे मेडन मिशन आहे न्यू ह्युमन रेटेड स्पेसक्राफ्टचं, त्यामध्ये त्या काय फर्स्ट वुमन राहणार आहे ज्या फ्लाय करणार आहेत. तर क्रू आहे कुठून लॉन्च होणार आहे? फ्लोरिडाचा जे केप कॅनावेरा स्पेस फोर्स स्टेशन आहे तिथलं युनायटेड लॉन्च अलायन्स मधलं अटलास बी रॉकेट जो आहे त्या स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स 41 इथनं. ओके, फ्लोरिडा मधलं केप कॅनावेरा स्पेस फोर्स स्टेशन मधलं स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स 41 आहे तिथनं युनायटेड लॉन्च अलायन्स मधनं अटलास बी रॉकेट आहे तिथनं काय करणार आहेत? तो क्रू लॉन्च करणार आहेत. ओके, तर हा जे फ्लाईट आहे याचे खूप इयर्सपासून डिले सुरू आहे, खूप डिले झालेले आहे, खूप दिवसापासून यांचा डिले होत होता. सो कशामुळे होत होता तो? जे फर्स्ट ह्युमन फ्लाइट आहे ते 7 मे, ओके 7 मे रोजी फ्लाइट घेणार होते, ते फ्लाय करणार होते, लॉन्च करणार होते. पण हेलियम लीक, ओके हेलियम लीक झाल्यामुळे डिले झालेला आहे आणि काही इश्यू आलेले होते. पॉवर युएलए मध्ये जे ग्राउंड पॉवर सप्लाय आहे त्यामध्ये पण काही इश्यू आलेले, त्यामुळे डिले झालेला आहे. ओके, तो आता हा थर्ड अटेम्प्ट आहे आणि यावेळेस 90% फेवरेबल
वेदर असं सांगितलेलं आहे लॉन्च साठी. सो 90 लॉन्च करता 90% फेवरेबल वेदर आहे, म्हणून हा थर्ड अटेम्प्ट जो आहे ते आता करणार आहेत. आता बघूया बुच जे 61 इयर्स ओल्ड आहे ते कमांड करणार आहे फ्लाईटला, आणि विलियम काय करणार आहे, पायलटिंग करणार आहेत. ओके, जे विल्मोर आहेत ते कमांड करणार आहेत फ्लाईटला, आणि सुनीता विलियम्स ह्या पायलटिंग करणार आहेत. ओके, सो यांचा जो डुओ आहे हा कुठे जाणार आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. ओके, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे जाणार आहे ते, आणि अबाउट किती, एक वीक करता तिथे ते राहणार आहेत. आणि जे रियुजेबल क्रू कॅप्सूल, ओके, बिफोर रिटर्निंग टू अर्थ, द रियुजेबल क्रू कॅप्सूल. ओके, त्यांचा डुओ आहे तो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे एक वीक करता राहणार आहेत. सोबतच ते रिटर्न करणार आहेत अर्थला रियुजेबल क्रूज कॅप्सूल म्हणून. ओके, द स्टारलिनियर मिशन यांचा एम आहे की कॅरी करणे ऍस्ट्रॉनॉट आणि कार्गोस फॉर फ्युचर नासा मिशन टू लो अर्थ ऑर्बिट. तर लो अर्थ ऑर्बिट इथे फ्युचर मध्ये ऍस्ट्रॉनॉट आणि कार्गोस कॅरी करण्याचा हा स्टार लिनियर मिशनचा उद्देश आहे, एम आहे. ओके, सो फर्स्ट न्यूज आपली कशाबद्दलची होती की सुनीता विलियम्स ह्या फर्स्ट वुमेन झालेल्या आहेत, बिकम फर्स्ट काय वुमेन टू फ्लाय टू स्पेस अब्रॉड बोईंग स्टारलिनियर, आणि फर्स्ट एव्हर क्रूड मिशन मध्ये त्या फ्लाय करणार आहेत. त्यांचे जे सोबती आहे ऍस्ट्रॉनॉट बुच यांच्या सोबतच सुनीता विलियम्स या पायलटिंग करणार आहेत, आणि विल्मोर हे कमांडिंग करणार आहेत. ओके, आणि 1 वीक करता ते तिथे स्टे करणार आहेत, त्यानंतर ते अर्थवर रिटर्न करणार आहेत. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे की द डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंट म्हणजे DAD. ओके, द डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंट जे की आहे डिफेन्स मिनिस्ट्रीचं. ओके, डिफेन्स मिनिस्ट्रीचं आहे डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंट. यांनी एक सामंजस्य करार केलेला आहे. कोणासोबत केलेला आहे, 4 बँक सोबत हा सामंजस्य करार केला आहे. कशासाठी केलेला आहे, जे स्पर्श सर्व्हिस सेंटर्स आहे, तर त्या स्पर्श सर्व्हिस सेंटर्सला त्यांच्या जे बँक्स आहे त्यांच्या 1128 ब्रांचेस मध्ये, कंट्रीच्या 1128 ब्रांचेस आहे, जे 4 बँक्स आहे तिथे त्यांना काय करायचं आहे, ते डिप्लॉय करायचं आहे स्पर्श सर्व्हिस सेंटर. ओके, तर काय आहे आता स्पर्श सर्व्हिस सेंटर त्याबद्दल बघून घेऊया. पेन्शन ऍडमिनिस्ट्रेशन रक्षा किंवा स्पर्श ही एक वेब बेस्ड सिस्टीम आहे जी प्रोसेस करते पेन्शन क्लेम्स. ओके, आणि जे पेन्शनर्स आहे डिफेन्स पेन्शनर्स त्यांच्या अकाउंट मध्ये डायरेक्टली ते जे पेन्शन आहे त्यांची डायरेक्टली क्रेडिट करेल विदाउट एनी एक्सटर्नल इमिजिएट, म्हणजे कोणत्याच एक्सटर्नल इमिडिएट शिवाय डायरेक्टली जी पेन्शन आहे ते डिफेन्स पेन्शनरच्या अकाउंट मध्ये डायरेक्टली क्रेडिट होईल या प्रोसेस थ्रू, स्पर्श थ्रू. ओके, आणि ही काय आहे, वेब बेस्ड सिस्टीम आहे. सो हा जो MOU साइन झालेला आहे DADचा, DAD म्हणजे डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंटचा जो MOU साइन झालेला आहे, तर कोणत्या बँक सोबत झालेला आहे, कोणत्या त्या 4 बँक्स आहेत, तर त्या 4 बँक्स आहे बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि उत्तर स्मॉल फायनान्स बँक इन न्यू दिल्ली. ओके, तर या बँक सोबत सामंजस्य करार झालेला आहे DADचा, आणि त्यांचे जे सेंटर, त्यांचे जे ब्रांचेस आहे या बँकचे जे ऑल ओव्हर कंट्री मध्ये, अक्रॉस कंट्रीज मध्ये जे ब्रांचेस आहे 1128, तर तिथे ते काय करणार आहेत, हा स्पर्श जी सर्व्हिस सेंटर आहे ते डिप्लॉय, म्हणजे तिथे ते स्टार्ट करणार आहे, तिथे ते ठेवणार आहेत. ओके, सो जो MOU आहे तो काय प्रोव्हाइड करणार आहे, एक लास्ट माइल कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करणार आहे पेन्शनर्सला, आणि स्पेशली कुठे रिमोट एरियाज मध्ये जिथे जास्तीत जास्त टेक्निकल किंवा लॉग ऑन नाही करू शकणार आहे स्पर्श, तर तिथे हा जो MOU आहे हा कामी पडणार आहे पेन्शनर्सला. ओके, सो ही न्यूज आपली होती की
MOD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं जे डिफेन्स अकाउंट डिपार्टमेंट आहे त्यांनी एक करार केलेला आहे, सामंजस्य करार झालेला आहे 4 बँक सोबत. कशा करता? स्पर्श सर्व्हिस सेंटर तिथे त्याच्या जे ब्रांचेस आहे तिथे स्टार्ट करण्याकरता. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे NPCI. ओके, NPCI इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड म्हणजे NIPL. ओके, NPCI इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड NIPL आणि रिझर्व्ह बँक ऑफ पेरू यांनी एक पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे. तर या पार्टनरशिप थ्रू काय होणार आहे, जे पेरू मध्ये ओके ते एनेबल करणार आहे UPI लाईक रिअल पेमेंट सिस्टीम. कुठे? लॅटिन अमेरिकन कंट्री येथे. तर या पार्टनरशिप थ्रू एक अनाउन्स म्हणजे ही पार्टनरशिप जी अनाउन्स झालेली आहे त्याच्या थ्रू काय होणार आहे, NPCI इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड आणि रिझर्व्ह बँक ऑफ पेरू यांनी या पार्टनरशिप थ्रू काय करणार आहे, एक UPI लाईक रिअल पेमेंट सिस्टीम आहे. तर ते कुठे? लॅटिन अमेरिकन कंट्री इथे एनेबल करणार आहे, तिथे स्टार्ट करणार आहेत. तर या कोलॅबोरेशनमुळे एक इम्पॉर्टंट माइलस्टोन त्यांनी हे केलेला आहे. तर त्यामुळे पेरू जे आहे ते साऊथ अमेरिका मधली पहिली कंट्री झालेली आहे पेरू, जिथे काय त्यांनी अडॉप्ट केलेला आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस टेक्नॉलॉजी. ओके, तर साऊथ अमेरिका मधली पेरू ही फर्स्ट कंट्री बनलेली आहे ज्यांनी अडॉप्ट केलेला आहे UPI टेक्नॉलॉजी. ओके, तर NPCI इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड आणि सेंट्रल रिझर्व्ह बँक ऑफ पेरू यांनी पार्टनरशिप थ्रू अनाउन्स केलेलं आहे की ते एनेबल करेल आणि डिप्लॉय करेल म्हणजे तैनात करेल सगळीकडे. तिथे काय करणार आहे ते UPI लाईक रिअल टाइम पेमेंट सिस्टीम पेरू मध्ये ते एनेबल करणार आहे, डिप्लॉय करणार आहे, तैनात करणार आहे या पार्टनरशिपच्या अनाउन्समेंट थ्रू. ओके, सो आणि या पार्टनरशिपचा एम काय आहे, तर एम आहे की पेरूचे जे फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला स्ट्रेंथन करणे आणि इकॉनॉमिक ग्रोथला एक चालना देण्याचा त्यांचा एम आहे. आणि NIPL काय आहे, होली ओन सबसिडरी आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची. तो जो करार झालेला आहे तो कोणामध्ये झालेला आहे, NPCI इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड आणि रिझर्व्ह बँक ऑफ पेरू यांनी एक पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे. कशा करता? जे पेरू आहे लॅटिन अमेरिकन कंट्री मध्ये UPI लाईक रिअल पेमेंट सिस्टीम ही टेक्नॉलॉजी एनेबल करण्याकरता. आणि पेरू ही नॉर्थ अमेरिका मधली फर्स्ट कंट्री बनली आहे जिथे ज्यांनी अडॉप्ट केलेला आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस टेक्नॉलॉजीला. सो नेक्स्ट बघूया न्यूज आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडिया, साऊथ कोरिया, जापान, US आणि युरोपियन युनियन. ओके, इंडिया, साऊथ कोरिया, जापान, US आणि द युरोपियन युनियननी एक अलायन्स लॉन्च केलेला आहे. आणि या अलायन्सचा जॉईंट एफर्ट काय आहे, तर यांचा एफर्ट आहे बिल्ड करणे एक रेसिलियंट सप्लाय चेन इन द बायो फार्मास्युटिकल सेक्टर. तर बायो फार्मास्युटिकल सेक्टर मध्ये एक रेसिलियंट सप्लाय चेन बिल्ड करण्याचा त्यांचा हा जॉईंट एफर्ट राहणार आहे, इंडिया, साऊथ कोरिया, जापान, US आणि द युरोपियन युनियनचा. ओके, सो ही जी अनाउन्समेंट आहे ही अनाउन्समेंट कुठे करण्यात आलेली आहे, जे वर्ल्ड लार्जेस्ट बायो फार्मास्युटिकल एक्झिबिशन झालेलं आहे बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 हे एक्झिबिशन झालेलं आहे. तो कुठे झालेला आहे, ते कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगो मध्ये. तर तिथे ही मीटिंग झालेली आहे बायो फार्मास्युटिकल अलायन्सची. तिथल्या इनॉग्रल फंक्शन मध्ये, इनॉग्रल मीटिंग मध्ये यांचं हे अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे. ओके, सो जे कोविड-19 मध्ये जेव्हा कोविड-19 आलेला होता तेव्हा काही शॉर्टेज झालेला होता सप्लायचा, ड्रग सप्लायचा. त्यामुळे ही फार्मास्युटिकल जी चेन आहे ही अलायन्स लॉन्च करण्यात आलेली आहे.
सो अलायन्स कोणाकोणामध्ये करण्यात आलेली आहे? आता अलायन्स कोणत्या कोणत्या कंट्रीजने मिळून लॉन्च केलेली आहे? इंडिया, साऊथ कोरिया, जपान, US आणि द युरोपियन युनियन यांनी एक अलायन्स बनवलेली आहे आणि त्याच्या थ्रू ते एक रेझिलियंट सप्लाय चेन, बायोफार्मास्युटिकल सेक्टर मध्ये रेझिलियंट सप्लाय चेन बिल्ड करणार आहेत. ओके, हा त्यांचा एक जॉईंट एफर्ट आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज जसं आपण आधी बघितलं, आधी एक फर्स्ट न्यूज बघितली आहे आपण की सुनीता विलियम्स ह्या फर्स्ट वुमेन फर्स्ट वुमेन झालेल्या आहे ऍस्ट्रॉनॉट, ज्या काय करणार आहे, स्पेसक्राफ्ट आहे पायलट न्यू स्पेसक्राफ्ट न्यू मेडन क्रू टेस्ट फ्लाइट मध्ये त्या फ्लाय करणार आहेत. आता बघ आणखी एक तशीच न्यूज आहे. सो ही न्यूज आहे स्पेसएक्स स्टारशिप. ओके, तर स्पेसएक्स जी आहे यांनी रिसीव्ह केलेला आहे अप्रुव्हल फ्रॉम US फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे FAA. स्पेसएक्सनी रिसीव्ह केलेला आहे US फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन करनं अप्रुव्हल लॉन्च करण्याकरता 4th टेस्ट फ्लाइट ऑफ स्टारशिप व्हेकल. तर 4th टेस्ट फ्लाइट स्टारशिप व्हेकलच्या लॉन्च करण्याकरता त्यांना अप्रुव्हल दिल्यात आलेला आहे FAA कडून. तो जे लायसन्स इश्यू झालेला आहे त्यामध्ये 400 फूट टॉल स्टारशिप रॉकेट आहे, त्यासोबत हेवी बूस्टर. ओके, 400 फूट स्टारशिप रॉकेट आहे, त्यासोबतच त्याचं हेवी बूस्टर जे आहे ते त्यांचं एक्सपेक्टेड आहे फ्लाय फ्रॉम स्पेसएक्स स्टारबेस फॅसिलिटी नियर बोका चिका बीच इन साऊथ टेक्सास. तर कुठनं ते लॉन्च करणार आहेत, कुठनं ते फ्लाय करणार आहेत? जे साऊथ टेक्सास मध्ये बोका चिका बीच आहे तिथल्या स्पेसएक्स स्टारबेस फॅसिलिटी जे आहे त्याच्या जवळचं तिथनं ते एक्सपेक्टेड आहे की ते फ्लाय करणार आहेत 400 फूट टॉल स्टारशिप रॉकेट आणि त्यासोबतच त्याचं हेवी बूस्टर. ओके, सो जे 4th फ्लाइट टेस्ट आहे ते अचीव करणार आहे, डेमॉन्स्ट्रेट करणार आहे ॲबिलिटी टू रिटर्न अँड रियूज स्टारशिप अँड सुपर हेवी. तर काय अचीव करणार आहे ते एक डेमॉन्स्ट्रेट करणार आहे त्याची ॲबिलिटी की रिटर्न अँड रियूज स्टारशिप आणि सुपर हेवी. ओके, सो आता नेक्स्ट जे आहे ते बोईंग बद्दल आहे. तर वाईल बोईंगनी काय लॉन्च केलेलं होतं, बोईंग लॉन्च इट्स मेडन फ्लाइट. तर त्याची मेडन फ्लाइट लॉन्च केलेली होती बोईंगनी. स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल have been launching astronauts to space on its Falcon 9 rocket since 2020. तर 2005 हे काय करत आहेत, बोईंग लॉन्च करत आहे स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल, जे काय लॉन्च करत आहेत त्यातनं ऍस्ट्रॉनॉट्स स्पेस मध्ये. ओके, थ्रू फाल्कन 9 रॉकेट थ्रू. सो बोथ बोईंग स्टारलिनियर आणि स्पेसएक्स ड्रॅगन विल बी यूज टू कॅरी ऍस्ट्रॉनॉट्स. तर काय करणार आहे, ह्याचं मिशन आहे नासाचं मिशन, तर त्याच्या थ्रू हे बोथ जे आहे, बोथ बोईंग स्टारलिंक आणि स्पेसएक्स ड्रॅगन हे दोन्ही काय करणार आहे, यूज करणार आहे ऍस्ट्रॉनॉट्स कॅरी करण्याकरता आणि कार्गोज फॉर नासा मिशन टू द लो अर्थ ऑर्बिट. तर जे लो अर्थ ऑर्बिट आहे, लो अर्थ ऑर्बिट मून मार्स आणि बियॉन्ड. ओके, मून मार्स आणि लो अर्थ ऑर्बिट मध्ये नासाचं मिशन आहे तिथे बोईंग स्टारलिनियर स्पेसएक्स ड्रॅगन हे ऍस्ट्रॉनॉट्स कॅरी करण्याकरता आणि कार्गोज कॅरी करण्याकरता यूज करणार आहे. ओके, सो US फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेटर बघूया. फॉर्म कधी झालेला आहे, 23 ऑगस्ट 1958 मध्ये. प्रिसिडिंग एजन्सी काय होती प्रिसिडिंग एजन्सी सिव्हिल एरोनॉटिक्स ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, अॅन्युअल बजेट किती असतो त्याचा, जो फायनान्शियल इयर 2024 चा आहे तो आहे $19.807 बिलियन. ऍडमिनिस्ट्रेटर आहे मायकल विटेकर. ओके, मायकल विटेकर हे ऍडमिनिस्ट्रेटर आहे. सो स्पेसएक्सला काय मिळालेलं आहे, अप्रुव्हल मिळालेलं आहे US फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन यांच्याकडनं. कशा करता, 4th टेस्ट फ्लाइट आहे स्टारशिप व्हेकल त्याचा लॉन्च करता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे गुगल पॅरेंट अल्फाबेट यांनी अपॉइंटमेंट केलेली आहे
अश्केनाझी यांची न्यू सीएफओ म्हणून चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे. तर गुगल पॅरेंट अल्फाबेट आहे, त्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे अपॉइंटमेंट अन अश्केनाझी यांची कंपनीच्या न्यू चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून. ओके, अश्केनाझी त्यांनी त्यांच्या 23 इयर करिअर मध्ये एली लिली इथे इन्क्लुडिंग 3 इयर ॲज सीएफओ. तर त्यांचं जे 23 इयर्स करिअर आहे तर त्यांनी कुठे इली लिली इथे इन्क्लुडिंग 3 इयर ॲज अ सीएफओ त्यांनी वर्क केलेला आहे. गुगल पॅरेंट अल्फाबेट INC यांनी अनाउन्स केलेला आहे. अश्केनाझी ते जॉईन करणार आहे मॅनेजमेंट टीम ॲज सीएफओ म्हणून आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ गुगल अँड अल्फाबेट. आणि त्यांची जी सर्व्हिस आहे ते कधीपासून इफेक्ट मध्ये येणार आहे, ते येणार आहे 31 जुलै 2024. ओके, सो गुगल पॅरेंट जे अल्फाबेट INC यांनी काय अनाउन्समेंट केलेली आहे आणखी की जे त्यांची मॅनेजमेंट टीम आहे तिथे ते ऍज अ सीएफओ म्हणून सर्व्हिस देणार आहेत आणि गुगल अल्फाबेट इथे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून. सो कंपनीने प्रिव्हियसली अनाउन्स केलेलं होतं जुलै 2023 मध्ये की रुथ पोर्ट ही काय करणार आहे, कमेन्सिंग अ न्यू रोल ॲज प्रेसिडेंट अँड चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर ऑफ अल्फाबेट अँड गुगल. तर अल्फाबेट आणि गुगलचे प्रेसिडेंट आणि चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर म्हणून रुथ पोर्ट यांना जुलै 2023 मध्ये प्रिव्हियसली अनाउन्स केलेलं होतं कंपनीने. ओके, ॲज अ प्रेसिडेंट आणि चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर म्हणून. सो अल्फाबेट INC बद्दल बघूया. सीईओ आहे सुंदर पिचाई, फाउंडर आहे लॅरी पेज आणि सेर्गे ब्रिन. सबसिडियरीज आहे गुगल, वॅमो, एक्स डेव्हलपमेंट, व्हेरी, गुगल फायबर. आणि फाउंड कधी झालेला आहे 2 ऑक्टोबर 2015 आणि हेडक्वार्टर आहे कॅलिफोर्नियामध्ये. ओके, कॅलिफोर्निया US मध्ये हेडक्वार्टर आहे. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट पण अपॉइंटमेंटच आहे. आधी पण अपॉइंटमेंटच झालेली आहे आपली की ही पण अपॉइंटमेंटचीच न्यूज होती की अपॉइंट करण्यात आलेला आहे अल्फाबेट इथे सीएफओ न्यू सीएफओ म्हणून अश्केनाझी यांना. नेक्स्ट पण अपॉइंटमेंटच आहे. तर पंजाब नॅशनल बँक मेट लाईफ यांनी अपॉइंट केलेला आहे समीर बन्सल यांना MD आणि CEO म्हणून. तर बघूया प्रायव्हेट लाईफ इन्शुरर. तर प्रायव्हेट लाईफ इन्शुरर आहे पंजाब नॅशनल बँक मेट लाईफ इंडिया. ओके, यांनी अपॉइंट केलेला आहे समीर बन्सल यांना मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कंपनीचं. आणि त्यांची जी सर्व्हिस आहे ते कधीपासून इफेक्टिव्ह मध्ये येणार आहे 1 जुलै 2024 मध्ये. ओके, 1 जुलै 2024 पासून ते ऍज अ कंपनीचे MD आणि CEO म्हणून वर्क करणार आहेत. सो त्यांनी फर्म कधी जॉईन केली होती 2007 मध्ये त्यांनी फर्म जॉईन केलेली होती. करंटली ते सर्व करत आहे ऍज अ चीफ डिस्ट्रीब्युशन ऑफिसर म्हणून. ते कोणाला सक्सीड करणार आहेत म्हणजे त्यांच्या आधी MD आणि CEO कोण होते, त्यांच्या आधी होते आशिष श्रीवास्तवा. तर आशिष श्रीवास्तवाला ते सक्सीड करणार आहेत आणि त्यांच्या जागेवर आता म्हणजे टेक ओव्हर करणार आहेत त्यांचं वर्क. ओके, who has been appointed MD for MetLife INC Global Shared Services Team in India. Okay. बन्सल यांना 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फायनान्शियल सर्व्हिस मध्ये, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे एक्सटेन्सिव्ह अँड सक्सेसफुल एक्सपिरियन्स इन लीडिंग डिस्ट्रीब्युशन थ्रू बँक अश्युरन्स, एजन्सी, डिजिटल, एम्प्लॉय बेनिफिट्स आणि डायरेक्ट मार्केटिंग बिझनेस मॉडेल्स. तो त्यांना 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे वेगळ्या वेगळ्या सेक्टर्स मध्ये. बँकिंग म्हणजे जे इन्शुरन्स आहे त्यांच्याच वेगळ्या वेगळ्या सेक्टर्स मध्ये त्यांना 25 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. ओके, सो ही न्यूज होती की समीर बन्सल यांना MD आणि CEO म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे पंजाब नॅशनल बँक मेट लाईफ यांचं. ओके, सो आज क्वेश्चन घेऊन घेऊया आजच्या न्यूजवर आधारित. सो फर्स्ट जे आपण बघितलेलं होतं इम्पॉर्टंट डे. सो 7 जून हा इम्पॉर्टंट डे काय सेलिब्रेट करण्यात येतो 7 जूनला वर्ल्ड फूड सेफ्टी डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. आणि या वर्षीची थीम आहे फूड सेफ्टी प्रिपेअर फॉर द अनएक्सपेक्टेड. सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला आता
Who has become the first to fly to the space abroad? The Boeing Starliner in the first ever crewed mission. तर जे फर्स्ट एव्हर क्रूड मिशन आहे बोईंग स्टारलिनियरचं, त्यामध्ये कोण फर्स्ट आहे, म्हणजे कोणत्या फर्स्ट वुमेन आहे त्या फ्लाय करणार आहेत, कोण फर्स्ट झालेले आहे. ओके, फर्स्ट वुमेन तर त्या आहे सुनीता विलियम्स. नेक्स्ट, Defense Ministry has signed MOU with which 4 banks? तर डिफेन्स मिनिस्ट्रीने कोणत्या 4 बँक सोबत एक करार केलेला आहे, MOU साइन केलेला आहे टू इनकॉर्पोरेट देम ॲज स्पर्श सर्व्हिस सेंटर. तर त्यांना काय करणार आहे ते तिथले जे ब्रांचेस आहेत त्यांच्या वेगवेगळ्या किती 1128 ब्रांचेसवर ते इनकॉर्पोरेट करणार आहे ॲज अ स्पर्श सर्व्हिस सेंटर म्हणून. तर कोणत्या बँक सोबत त्यांनी MOU साइन केलेला आहे? बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि उत्तर स्मॉल फायनान्स बँक. तर यांच्यासोबत एक MOU साइन केलेला आहे डिफेन्स मिनिस्ट्रीने. सो नेक्स्ट, नेम द फर्स्ट कंट्री इन साऊथ अमेरिका टू अडॉप्ट द ग्लोबली रेनॉन्ड UPI. ओके, तर साऊथ अमेरिका मधली कोणती कंट्री आहे जिने अडॉप्ट केलेला आहे ग्लोबली जी रेनाउंड आहे UPI टेक्नॉलॉजी तिला? तर ती आहे पेरू. नेक्स्ट, विच कंट्रीज अलॉंग विथ इंडिया, कोणत्या कंट्रीज इंडिया सोबत कोणत्या कंट्रीज आहे ज्यांनी एक अलायन्स बनवलेला आहे, एक एफर्ट जॉईंट एफर्ट त्यांनी घेतलेला आहे बिल्ड करण्यासाठी रेझिलियंट सप्लाय चेन इन बायो फार्मास्युटिकल सेक्टर मध्ये. तर इंडिया आहे, त्यासोबत आहे साऊथ कोरिया, जपान, US आणि द युरोपियन युनियन. नेक्स्ट, द SpaceX Starship gets US FAA nod to launch the 4 test flights of Starship vehicle. ओके, तो SpaceX Starship यांना US FAA यांच्याकडनं अप्रुव्हल मिळालेला आहे लॉन्च करण्याकरता 4 टेस्ट फ्लाइट ऑफ स्टारशिप व्हेकलचा. तर या कॉन्टेक्स्ट थ्रू द USS FAA इज हेडेड बाय होम. तर जे USFAA आहे म्हणजे युनायटेड स्टेट्स फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन, यांचे हेड कोण आहे? तर त्यांचे हेड आहेत मायकल विटेकर. ओके, नेक्स्ट, गुगल पॅरेंट अल्फाबेट यांनी अनाउन्स केलेली आहे अपॉइंटमेंट. कोणाची अपॉइंटमेंट अनाउन्स केलेली आहे? कंपनीचे न्यू चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून. तर अनत अश्केनाझी यांची अपॉइंटमेंट केलेली आहे कंपनीचे न्यू चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून. नेक्स्ट, प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स PNB मेटलाईफ इंडिया इन्शुरन्स यांनी अपॉइंट केलेला आहे MD अँड CEO म्हणून कंपनीचा समीर बन्सल यांना. ओके, सो आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आजच्या न्यूजच्या PDF हव्या असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू.